नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश अंबाडे, राजस्थान महाविद्यालय वाशिम, डेव्हलप स्किल अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। सर्वप्रथम आपण सर्वांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, जसे की तुम्हाला माहिती आहे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA, BCom, BSc फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल तसेच इतरही विद्याशाखांच्या परीक्षा 17 जून पासून सुरू होत आहे। तेव्हा या सर्व परीक्षांशी संबंधित परीक्षा पद्धती अमरावती विद्यापीठाने जाहीर केलेली आहे आणि वेळोवेळी त्यांनी वेगवेगळी पत्रके काढून याबद्दल विद्यार्थ्यांना अवगत देखील केलेले आहे। त्या संदर्भात तर आपण चर्चा करणारच आहोत, पण सोबतच दिनांक 6 जून 2022 रोजी नवीन सूचना विद्यार्थ्यांसाठी या अमरावती विद्यापीठाने जाहीर केलेल्या आहेत। या सूचनांची आपल्याला मुख्यत्वे इथे चर्चा करायची आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, तसेच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अमरावती विद्यापीठाच्या नवीन परीक्षा पद्धतीबद्दल अद्ययावत माहिती त्यांना मिळेल। चला तर सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 11 फेब्रुवारी 2022 च्या पत्रानुसार उन्हाळी 2022 च्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने होणार हे स्पष्ट केलेले आहेत। तसे स्पष्ट निर्देश या पत्रानुसार आहेत। त्यानंतर 11 मे 2022 च्या पत्रानुसार ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने होईल। यामध्ये समसत्रांच्या परीक्षा ह्या असणार आहेत, म्हणजे सत्र 2, सत्र 4, सत्र 6 या सत्रांच्याच परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहेत, हे आपण लक्षात घ्यायचे आहे। विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठाने ॲनेक्सर 1 नुसार परीक्षा पद्धती जाहीर केलेली आहे। तसेच फक्त उन्हाळी 2022 या परीक्षेकरिता त्यामध्ये 2 महत्त्वाचे बदल देखील केलेले आहेत। या परीक्षेमध्ये जे 2 महत्त्वाचे बदल केलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत। नंबर 1, पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे प्रश्नपत्रिकेत असलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही प्रश्न सोडविण्याची विद्यार्थ्यांना मुभा राहील। प्रश्नपत्रिकेत किंवा म्हणजे ऑर मध्ये असणारे जे प्रश्न आहेत, अंतर्गत असलेले प्रश्न सुद्धा विद्यार्थी सोडवू शकतील। उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 1 किंवा ऑर मध्ये प्रश्न क्रमांक 1 असे असले तरी यामधील दोन्ही प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतील आणि ते प्रश्न तपासले जातील। बघा, हा सर्वात पहिला महत्त्वाचा बदल आहे की प्रश्न क्रमांक 1 असेल, यामध्ये 1 आणि 2 असे प्रश्न दिलेले असतील आणि याला ऑर मध्ये प्रश्न क्रमांक 1 दिलेला असेल आणि यामध्ये सुद्धा 1 आणि 2 असे प्रश्न दिले असतील। तर पूर्वी प्रचलित पद्धतीनुसार जी परीक्षा व्हायची त्यामध्ये एक तर हा पहिला ग्रुप किंवा हा दुसरा ग्रुप या दोनपैकी एक सोडवावा लागायचा। आता तुम्हाला दोन्हीही प्रश्न सोडवता येणार आहेत, तुम्ही दोन्हीही सोडवू शकता। किंवा तुम्हाला जर असं वाटलं की पहिला अधिक चांगला येतो तो लिहायचा, दुसऱ्यातला पहिला अधिक चांगला येतो तो तसाही तुम्ही लिहू शकता किंवा दोन्ही प्रश्न तुम्ही लिहू शकता। हे आपल्याला एक महत्त्वाची सवलत या परीक्षेमध्ये आहे। दुसरा बदल, विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेच्या एकूण निर्धारित गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत। उदाहरणार्थ जर प्रश्नपत्रिका 80 गुणांकरिता सोडविणे अपेक्षित असेल, परंतु किंवा म्हणजे ऑर मध्ये असणारे पर्यायी प्रश्न अंतर्गत असलेले प्रश्न मिळून प्रश्नपत्रिका 160 गुणांची होत असेल, तर विद्यार्थ्यांनी कोणतेही 80 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत। हे एक महत्त्वाचा निर्णय आहे की जर विकल्पासह म्हणजेच ऑर मधले जे प्रश्न आहेत त्यासह जरी एखादी प्रश्नपत्रिकेचे गुण हे 160 पर्यंत होत असतील, तरीही प्रश्नपत्रिकेच्या सर्वात वर दर्शनी भागावर जिथे 80 गुण लिहिलेले असतील, तेव्हा 160 गुणांचे प्रश्न जरी असतील तरीही तुम्हाला त्यापैकी 50% 50% म्हणजेच 80 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे। काही प्रश्नपत्रिकेमध्ये 160 गुणांचे प्रश्न असणार नाहीत, परंतु 80 पेक्षा जास्त गुणांचे असतील, जिथे ऑर मध्ये प्रश्न आहेत तिथे जास्त गुण असू शकतात विकल्पासह। तेव्हा अतिरिक्त गुणांचा विचार न करता आपल्याला फक्त 80 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत, हे आपण इथे मुख्यत्वे लक्षात घेतलं पाहिजे। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक गैरसमज आहे की प्रश्नपत्रिकेत जर 6 क्वेश्चन्स असतील तर या 6 पैकी 3 क्वेश्चन्स फक्त आपल्याला सोडवायचे आहेत, असा जो गैरसमज आहे हा चुकीचा आहे। एक लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न 6 असतील तर ते 6ही सोडवावे लागतील। फक्त यामधले जे ऑर मधले प्रश्न आहे हे तुम्हाला सोडवता येतील। तेव्हा ऑर मधले प्रश्न सोडत असताना प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत यानुसार त्याची गुण मोजून घ्यायचे आणि
80 गुणापेक्षा जास्त प्रश्न सोडवले जाणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे. जर समजा तुम्ही 80 गुणांच्या समजा 90 गुणांचे प्रश्न सोडवले असतील तर 90 गुणांचे प्रश्न पूर्ण तपासले जातील आणि 90 पैकी नुसार मग त्याचं कन्व्हर्जन करून तुम्हाला मार्क्स दिले जातील. तेव्हा आपण कुठलेही प्रश्न सोडवा, त्याबद्दल कुठलीही अडचण नाही. ऑर मधले सोडवा किंवा कुठलेही सोडवले तरी चालतील. म्हणजे वरचेही आणि त्याला ऑर मध्ये असणारे म्हणजे दोन्ही प्रकारचे प्रश्न एकत्र सोडवले तरी चालतील. फक्त एक लक्षात असू द्यायचं की आपले सोडवलेल्या प्रश्नांचे गुण हे 80 पेक्षा जास्त व्हायला नको. जर 80 गुणांचा पेपर असेल तर समजा बीएससी चा पेपर आहे इंग्लिशच्या संदर्भात तर तो 40 गुणांचा असतो किंवा सेकंड इयर आणि फायनलचे बरेचसे पेपर असे आहेत की जे 40 गुणांचे असतात. तेव्हा त्यांनी 40 गुणांच्या वर जाणार नाही वेटेज, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 40 गुणांच्या वर सोडवलेल्या प्रश्नांचे गुण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर हा दुसरा महत्वाचा बदल उन्हाळी 2022च्या परीक्षेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळेल. परीक्षेची विस्तृत कार्यपद्धती ॲनेक्शन 1 नुसार असेल असं इथे स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, यानंतर आपल्याला दिनांक 6 जून रोजी विद्यार्थ्यांकरता नवीन सूचना पत्रक जे विद्यापीठाने जाहीर केलेलं आहे त्यानुसार परीक्षेमध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक लक्षात घ्यायच्या आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. चला तर पाहूयात विद्यार्थ्यांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना. बघा, दिनांक 6/6/2022 च हे पत्र आहे. विषय आहे विद्यापीठ परीक्षा उन्हाळी 22 मधील परीक्षा संचालनाच्या कार्यपद्धतीविषयी सर्व विद्यार्थ्यांना माहिती पुरवण्याबाबत. या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेच्या संदर्भात विद्यापीठाची जी नियमावली आहे, जे नवीन बदल आहेत, हे सगळे या पत्रामध्ये दिलेले आहेत आणि यानुसारच आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. तेव्हा हे सगळे नियम नीट लक्षात घ्यायचे आहेत, ह्या सूचना नीट समजून घ्यायच्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला पेपर द्यायचे आहेत. बघा महोदय, उपरोक्त संदर्भांकित विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील उन्हाळी 2022 परीक्षेकरता पात्र विद्यार्थ्यांच्या वार्षिक व सत्र पद्धती परीक्षा संचालनाची कार्यपद्धती विद्यापीठाच्या ॲनेक्शन 1 नुसार आपणास पाठवण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे कार्यपद्धती अवलंबून परीक्षांचे संचालन करण्यात यावे. तथापि सर्व विद्यार्थ्यांना नमूद कार्यपद्धतीविषयी अचूक माहिती प्राप्त होण्याकरिता खालील प्रमाणे सर्व सूचना विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेच्या प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी न चुकता पर्यवेक्षकामार्फत देण्यात याव्यात. या सर्व सूचना सर्व संबंधित पर्यवेक्षकांना अवगत करून द्याव्यात. तसेच परीक्षा केंद्रावरील दर्शनी भागात सर्व परीक्षार्थ्यांना दिसतील अशा ठिकाणी सदर सूचना लिहिण्यात याव्यात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या परीक्षा संदर्भातील जी काही सूचना आहेत ह्या सूचना परीक्षेच्या दिवशी ऑलरेडी आपली मानसिकता पेपर सोडताना कशी असते हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा ह्या सूचनाकडे आपलं लक्ष असेलच, काही सांगता येत नाही. तेव्हा ह्या सूचना इथे आपण नीट काळजीपूर्वक समजून घ्यायच्या आहेत आणि त्यानुसारच पेपरला सामोरे जायचं आहे, पेपर सोडवायचे आहेत. सूचना नंबर 1, प्रश्नपत्रिकेमध्ये मुद्रित केलेल्या सूचना नोट रद्द समजण्यात याव्यात. प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पृष्ठावर काही सूचना दिलेल्या असतील त्या पूर्ण रद्द समजण्यात याव्यात. उदाहरणार्थ सर्व प्रश्न आवश्यक आहेत. सर्व प्रश्न आवश्यक नाही, विकल्पामधले प्रश्न देखील तुम्ही सोडू शकता. आणि 80 गुणांचा पेपर असेल तर आपल्याला 80 गुणांचेच प्रश्न सोडवायचे आहे, बाकीचे जे विकल्पामधले प्रश्न असतील ते सोडवायचे नाहीत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरं ब, ऑर अथवा म्हणजे किंवा अशा प्रश्नपत्रिकेतील सूचना रद्द समजण्यात याव्यात. त्यानंतर दुसरी सूचना आहे परीक्षार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवर नमूद असलेले एकूण गुणांचे मॅक्सिमम मार्क कोणतेही प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला जे वाटतात ते तुम्ही सोडवू शकता. आणि मॅक्सिमम मार्क म्हणजे एकूण गुण किती, तर जे दिलेले असतील प्रश्नपत्रिकेवर 80 असेल तर 80, 40 असतील तर 40 अशा प्रकारचे. उदाहरणार्थ जर प्रश्नपत्रिकेवर एकूण गुण 80 लिहिलेले असतील तर अशा प्रश्नपत्रिकेत किंवा अथवा किंवा वगळून 80 गुणांच्या वर प्रश्न होत असतील अशा वेळी परीक्षार्थ्यांनी कोणतेही 80 गुणांचे प्रश्न सोडवावेत व अतिरिक्त जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर सूचना क्रमांक 3, परीक्षार्थ्यांनी 80 गुणांपेक्षा कमी गुणांचे प्रश्न सोडवले असल्यास जे आता आपण थोड्या वेळा आधी सांगितलेलं आहे त्याला प्राप्त झालेले गुणांचे गुणदान करण्यात येईल. म्हणजे 80 पेक्षा कमी जर गुणांचे प्रश्न सोडवले असतील तर जेवढे मिळाले असतील तेवढेच गुणदान करण्यात येईल. सूचना क्रमांक 4, परीक्षार्थ्यांनी जर प्रश्नपत्रिकेत मुद्रित केलेल्या एकूण गुणापेक्षा म्हणजे 80 गुणांचा पेपर असेल तर 80 गुणापेक्षा जास्त प्रश्न सोडवलेली असल्यास परीक्षार्थ्याला मिळालेल्या गुणांच्या अनुपातात गुणदान करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही 90 गुणांचा
पेपर सोडवला असेल म्हणजे 90 गुणांचे प्रश्न सोडवले असतील तर 90 गुणांनुसार जेवढे मार्क्स मिळाले असतील त्याला कन्वर्ट करून त्याचे पर्सेंटेज काढून त्यानुसार मग तुम्हाला गुणदार दिले जातील. उदाहरणार्थ 90 पैकी समजा तुम्हाला 45 गुण मिळाले असतील तर हे पर्सेंटेज किती होतील? 50% पर्सेंटेज होईल. उदाहरणार्थ एखादी प्रश्नपत्रिका 80 गुणांची आहे परंतु परीक्षार्थ्याने 90 गुणांचे प्रश्न सोडवले असतील व त्याला 90 पैकी 45 गुण प्राप्त झाले असतील तर 80 पैकी 40 गुण परीक्षार्थ्यास मूल्यांकनानंतर रूपांतरित करून गुणदान करण्यात येतील. म्हणजेच हे जे 50% गुण सांगितले 90 पैकी हे 80 पैकी 50 म्हणजे 40 गुण असं कन्व्हर्जन त्यात केलं जाईल. त्यानंतर सूचना क्रमांक 5 उन्हाळी 2022 परीक्षेमध्ये सर्व परीक्षार्थ्यांना प्रति तास 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ प्रश्न सोडवण्यासाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे जर 3 तासाची परीक्षा असेल तर एका तासाला 15 मिनिट यानुसार 3 तासाला 15-45 मिनिट हे तुम्हाला अतिरिक्त वेळ मिळणार आहे, एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे. आणि हा एक्स्ट्रा टाइम यासाठी की आपला सराव झालेला नाही त्यामुळे आपल्याला पेपर लिहिण्यासाठी वेळ लागू शकतो आणि म्हणून हे अतिरिक्त वेळ तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. तर 3 तासाच्या पेपरला 45 मिनिटे याप्रमाणे वेळ मिळेल. 2 तासाचा पेपर जर असेल तर तो 2.5 तासाचा पेपर झालेला असेल. या व्यतिरिक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना आदेश क्रमांक 2/2021 नुसार अतिरिक्त वेळ देण्यात येईल. म्हणजे अपंगांचा वेळ हा एक्स्ट्रा असणार आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. परंतु आपल्याला देखील प्रति तास 15 मिनिटे एक्स्ट्रा वेळ मिळणार आहे. अध्यादेश क्रमांक 2/21 मधील 4(6) मध्ये तरतूद पुढील प्रमाणे आहे. Differently abled students of all categories will be given additional 20 marks per hour besides the stipulated time span. म्हणजे अपंगांसाठीचा हा नियम इथे दिलेला आहे. उपरोक्त सर्व सूचना परीक्षार्थ्यांना देण्यात याव्यात. उन्हाळी 22 परीक्षा सुचारू पद्धतीने पार पाडण्यास विद्यापीठास सहकार्य करावे ही विनंती. म्हणजे परीक्षा सुव्यवस्थितपणे पार पाडण्याकरिता ह्या सगळ्या सूचना आपल्याला फॉलो करायच्या आहे. यामधील बदलही तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. जे 5 महत्त्वाच्या सूचना इथे दिल्या आहेत याबद्दल आपण इथे माहिती पाहिलेली आहे आणि ह्या सर्व सूचना विद्यापीठाच्या डॉक्टर हेमंत आर देशमुख संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे नवीन सूचनानुसार आपल्याला परीक्षा द्यायची आहे. परीक्षेची चांगली तयारी करायची आहे. डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनेच आपली परीक्षा होणार आहे आणि 80 गुणांचे पेपर असेल तर 80 गुणांचेच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. अतिरिक्त प्रश्न सोडवायची आवश्यकता नाही. ऑर मधले प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवू शकता परंतु सोडवलेल्या प्रश्नांचे गुण हे 80 पेक्षा अधिक होता कामा नये याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर ज्या सूचना आहेत त्या रद्द समजण्यात याव्यात आणि प्रति तास 15 मिनिट एक्स्ट्रा वेळ आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 3 तासाचा पेपर असल्यास 45 मिनिटे एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे. 2 तासाचा पेपर असल्यास 2.5 तास म्हणजे अर्धा तास एक्स्ट्रा टाइम आपल्याला मिळणार आहे. ह्या सगळ्या सूचनांची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. अशा प्रकारे नवीन अपडेट परीक्षेसंदर्भात आपण इथे पाहिलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची संपूर्ण तयारी आपण करून परीक्षेला सामोरं जायचं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून विद्यापीठाच्या परीक्षेशी संबंधित तसेच इंग्रजी विषयाशी संबंधित नवनवीन माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.